टास्क 29 म्हणजे मुलांना क ख ग घ न वाचायला शिकवणे आहे. आई बाबांना खडूने लिहिणे अवघड वाटत असेल तर खडूने लिहू नका. आई बाबा मातीमध्ये पण लिहू शकता. ते पण चालेल. आणि मग मुले मातीत लिहू शकतात. बघ, हे अक्षर आहे. क आईनी कोणते अक्षर काढले आहे? क आता तू हे माती मध्ये बनवा. तुम्ही हे मीठ आणि पिठाच्या पावडर मध्ये पण बनवू शकतात. तू कोणते अक्षर काढले? क खूप छान. क पासून कबूतर. क क कबूतर. तुम्ही बाहेर जाऊन मुलांना कबूतर दाखवू शकता. बघ, हे अक्षर आहे. ख आईनी कोणते अक्षर काढले आहे? ख आता तू हे माती मध्ये बनवा. तू कोणते अक्षर काढले? ख खूप छान. ख पासून खजूर. ख ख खजूर. ख पासून खजूर. ख ख खजूर. बघ, हे अक्षर आहे. ग आईनी कोणते अक्षर काढले आहे? ग आता तू हे माती मध्ये बनवा. तू कोणते अक्षर काढले? ग खूप छान. ग पासून गवत. ग ग गवत. बघ, हे अक्षर आहे. घ आईनी कोणते अक्षर काढले आहे? घ आता तू हे माती मध्ये बनवा. तू कोणते अक्षर काढले? घ खूप छान. घ पासून घडियाल. घ घ घडियाल. बघ, हे अक्षर आहे. न आईनी कोणते अक्षर काढले आहे? न आता तू हे माती मध्ये बनवा. तू कोणते अक्षर काढले? न खूप छान. हे अक्षरला न म्हणतात. हे अक्षरापासून एकही शब्द सुरू होत नाही. हे शब्दांच्या वरच्या बिंदूप्रमाणे वापरले जाते ज्यामुळे शब्दाचा आवाज आणि अर्थ बदलतो. जसे चंद्र, जंगल. आत्तासाठी कृपया फक्त मुलांना शिकवा हे अक्षरला न म्हणतात. अक्षरे शिकवताना आम्ही मुलांना दाखवलेल्या सर्व गोष्टी तुम्ही दाखवू शकता. दाखवणे शक्य नसेल तर कृपया आमची व्हिडिओ दाखवा. आता मुलांसोबत एक खेळ खेळूया. कृपया जमिनीवर खडूने अक्षरे लिहा. एक अक्षर बोला आणि मुलांना त्या अक्षरवर पाणी घालावे लागेल किंवा कापड वापरावे लागेल आणि ते अक्षर गायब करावे लागेल. अक्षर क गायब करा. अक्षर ख गायब करा. अक्षर घ गायब करा. खूप छान. आपण फुग्यांसह पण खेळू शकता. फुगा न माझ्याकडे द्या. फुगा ग माझ्याकडे द्या. खूप छान.
कृपया मुले शिकत असताना त्यांच्यासोबत बसा आणि नेहमी त्यांच्यावर लक्ष ठेवा. मुले माती किंवा खडू खाऊ शकत नाहीत. मुलांना अक्षरे शिकण्यासाठी वेळ लागू शकतो. कृपया तुमचे वेळ घ्या. दर 2 ते 3 दिवसांनी एक अक्षर शिकवा. सुरुवातीला मुले मीठमध्ये थोडे थोडे लिहिणार. ते ठीक आहे. त्यांना हळूहळू मीठमध्ये लिहायला शिकवा. कृपया लक्षपूर्वक ऐका. कृपया तुमच्या मुलांवर शिकण्यासाठी दबाव आणू नका. कृपया त्यांना खूप प्रेम आणि प्रोत्साहन द्या आणि त्यांना त्यांच्या गतीने शिकण्याचा आनंद द्या. धन्यवाद.